आम्हाला ते 2-2.5 एकरामध्ये एक 8 क्विंटल झाला तो. 8 क्विंटल 2 ते 2.5 एकरामध्ये झालाय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्यासोबत एक फार्मर्सच आहेत. त्यांनी चियाची यावेळेस शेती केली होती. नॉर्मली सगळेच जण सोयाबीन करतात, गहू करतात, सगळं करतात. पण आता हे जे चिया आहे हा रेग्युलर क्रॉपपेक्षा एक अलग क्रॉप आहे आणि तुम्हाला अर्निंग जास्ती करून देऊ शकते. तर आपण 2-4 प्रश्न विचारूया त्यांच्यासोबत आणि त्यांचा एक फीडबॅक घेऊया. आणि आम्ही हेच सांगतो की फार्मिंगमध्ये एक नवीन नवीन गोष्ट करत यावेच लागेल, कारण की तुमचे जे क्रॉप्स आहे त्याला भाव कोणीही देणार नाही. आपण किती रडलो, किती गव्हर्नमेंटला काही जरी म्हटलं तरी भाव कोणीच देणार नाही आपल्याला. तर या विचारूया 2 ते 4 प्रश्न. नमस्कार दादा, काय नाव आहे आपलं? मी अथर्व विजय गुडाके, राहणार दारवा तालुका, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळ, बरोबर. तर यावेळेस तुम्ही चियाचं पीक घेतलं. नॉर्मली आपण कोणते कोणते पिकं घेत होतो? आमचं या पावसाळ्या सीझन मध्ये आम्ही सोयाबीन लावायचो. अच्छा सोयाबीन आणि तूर. अच्छा. आणि दिवाळी नंतर जो आपला सीझन येतो त्यामध्ये आम्ही चणा लावायचो. चणा लावायचा. हा. अच्छा बट आता इतके वर्ष माझे बाबा सर्व बँकेमध्ये होते. त्यांनी नोकरी प्लस शेती दोन्ही दोन्ही बघायचे. बघा, बरोबर. बट आपल्या या जनरेशन नुसार मी आता युट्यूबवर रिसर्च करून वगैरे मी फर्स्ट टाइम चिया सीड यावेळेस लावून पाहिले की चण्याच्या जागी यावेळेस चिया लावून पाहू. ओके. कारण मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की त्यावर खर्च खूप कमी आहे हा चण्यापेक्षा आणि त्याचा भाव खूप आहे मार्केटमध्ये. ओके तर आम्ही यावेळेस एक 2.5 एकर मध्ये लावून बघितला होता चिया. ओके. आणि नॉर्मल आपलं जे पीळ पेरायचं ट्रॅक्टर असतं त्यानंच तो पेरला जाते. अच्छा. हा. तर त्यांनीच आम्ही चिया लावून पाहिला आणि चियाचं कमी खर्च पीक असं आहे की हम्म. त्यामध्ये ना तुम्हाला फवारणी लागत ओके. ना तुम्हाला कोणतं खत लागत. जर तुम्ही ऑलरेडी जर शेणखत वगैरे तुमच्या शेतामध्ये टाकलं असेल तर खूप चांगलं आहे. हा. फक्त चियाचं एकच आहे की त्याला भरपूर पाणी पाहिजे. अच्छा, पाणी खूप हा, पाहिजे. पाणी खूप पाहिजे त्याला. ना फवारणीची गरज ना त्याला कोणी खात. बाकी ओके. सगळे पीक असे आहे की ज्याला म्हणजे माकडं खातात, डुक्कर खातात, हा. बिळ खातात, पशु पक्षी खातात. हा. हा पण चियाचं असं आहे की ज्याला कोणतेच प्राणी पक्षी खात नाही. ओके. पण यावेळेस आम्ही पहिल्यांदा लावून बघितला तो चिया. अच्छा. तर आम्हाला ते 2-2.5 एकरामध्ये एक 8 क्विंटल झाला तो. 8 क्विंटल 2 ते 2.5 एकरामध्ये झालाय. हा. तर आता हा जो चिया तुम्ही पेरला याच्यात ऍडिशनल काहीच खर्च येत नाहीये. नाही, तर पण मार्केटला मंडीला याचा काय रेट चालू आहे सध्या? मंडीला याचा म्हणजे 2-3 प्रकारचे रेट असतात. कमीत ओके. कमी याचा भेटतो 15,000 हा आणि चांगल्या रेंज मध्ये असला तर 18 आणि हा. एकदम हाय क्वालिटीचा असला तर 20,000 रुपये. 20,000 रुपयापर्यंत रेट येतो. पण आपल्या तिथेच नॉर्मल जे गहू आहे याला 2,000 रुपये क्विंटल असाच रेट आहे. तुम्ही इथे बघू शकता, यांनी 2 एकराचा जवळपास 8 क्विंटलचा बिझनेस केला आणि 8 क्विंटलचा रेट जवळपास 20,000 रुपये क्विंटलच्या हिशोबाने बघितला आपण तर किती होतं. तर अशाच नवीन नवीन गोष्टी आपल्याला पेरत राहावं लागेल आणि बिझनेस आपला आहे हे म्हणून आपल्याला काहीतरी नवीन एक करावं लागेल. दादा, तुमचा समोरचा फ्युचर प्लॅन काय, की कम्प्युटर चिया करायचं की कसं? नाही, चियावरच फोकस करणार आहे. आता आम्ही यावेळेस तरी आमचं पाणी कमी पडलं म्हणून चिया कमी झाला. अच्छा. आता ज्यांच्या शेता बाजूला कॅनल आहे किंवा नदी आहे हा. त्यांच्यासाठी खूप बेस्ट पीक आहे ते. त्यांनी खूप- म्हणजे जर भरपूर पाणी असेल, पाण्याची काही कमतरता हा, नसेल हा, तर हा. 10 एकर सुद्धा लावू शकतात. अरे फक्त बापरे. भरपूर पाणी पाहिजे त्याला गव्हासारखं, बाकी काहीच अच्छा. नाही. म्हणजे पाणी पण गव्हासारखंच पाहिजे. हो. अच्छा. आणि त्याचं कसं असते, मला एक गोष्ट सांगा, की आमच्या एरियात कसं धान आहे कम्प्लीट, तर धानाच्या जागेवर पण चिया जमते का? हो. अच्छा. आणि नॉर्मलच बेड मेकिंग राहते त्याची की कसं असते? नाही, खाली म्हणजे त्याला असं काही नाही की वेगळ्या प्रकारची जमीन लागते. कोणत्याही जमिनीत तो येतो. अच्छा हा, फक्त त्याला पाण्याचीच गरज आहे, बाकी त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. आणि तो आपल्या मळणी यंत्राने देखील काढता येतो आणि हा, harvester ने हार्वेस्टरने देखील काढता काढतात. येतो. इव्हन आमच्या पॅनेसरनी आम्ही चिया काढून दाखवलाय कास्तकारांना, जो की छान निघाला. तर बरं वाटलं सर. एरिया वाईज अजून लोकांना माहित व्हायचं आहे. हा. आपले फक्त शेतकरी लोकांचं एकच आहे की ते कोणते पाऊल उचलायला मागे पाहतात. पुढे ते पाहतात. पहिले बघतात की दुसरा शेतकरी करेल करेल, तेव्हा मी जाऊन मी करणार. करेल, स्वतःहून बरोबर. करायची रिस्क आपल्या शेतकऱ्यामध्ये नाहीये, नाहीये. जे की असायला पाहिजे. असायला आपण पाहिजे. असं नाही म्हणत की खूप मोठी महागवाली रिस्क घ्यावा, हा. पण जे आपण करू शकतो आपल्या शेतात ते बरोबर, नवीन बरोबर. ट्राय करायला पाहिजे. आमचं तर हे म्हणणं आहे की आपल्या शेतात एक एरियाच असा पाहिजे की ज्याच्यावर आपण दरवर्षी काही ना काही नवीन एक्सपेरिमेंट करू शकलो पाहिजे. एक्सपेरिमेंट करूनच नवीन गोष्टी आपण शिकू शकतो आणि नवीन गोष्टीवरच आज जे काही बिझनेस अवलंबून आहे सगळे तसेच आहे. तर बरं वाटलं सर थोडी माहिती घेऊन. छान, धन्यवाद.